श्रोतेहो, या साऱ्या कविता आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम यशोदीप न्यूज चॅनलचे सर्वसर्वा डॉक्टर प्रमोद कसबे सर हे अत्यंत लगन आणि मेहनतीने पूर्ण करतायत. आपण आपली आवड त्यांना तर देणारच आहात, त्याची दखल पण आपण घेणार आहात. डॉक्टर प्रमोदजी कसबे सर हे डॉक्टर असून देखील साहित्यामध्ये रुची घेणारे एक रसिक साहित्यिक आहेत, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आजही त्यांनी या कवितेच्या शूटिंगच्या वेळेला किंवा सादरीकरणाच्या वेळेला निसर्गाची निवड केलेली आहे. आणि ही निसर्गाची निवड कशी केली ती त्याच्या या माझ्या या शब्दामधून आपल्यासमोर मी व्यक्त करते. निसर्ग काय बोलतो. आपण या क्षणी माझ्या आजूबाजूला असलेला निसर्ग याचे निरीक्षण करत आहात आणि कळत नकळत हा निसर्ग तुमच्या माझ्या जीवनासंबंधी काय बोलून जातो याचे काही शब्द मी आपल्यासमोर ठेवते. ही सल नाही, पण निसर्ग काय बोलणार अंतिम घडीला त्याची उत्तरं मात्र येथे सापडेल आपल्याला. काव्यरचनेचं नाव आहे आटापिटा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपीपर्यंतच्या जेवढ्या कृती आपल्या त्याला आपण आटापिटा म्हणायचं. वेळेची कशी तरी मजल गाठायची, माणसांच्या भेटी गाठायच्या, नोकरीला गाठायचं, सुसंवाद साधायचे, ऑफिसमध्ये जायचं, लेखन करायचं, वाचन करायचं, कधी थोडंफार प्रेमाने भांडण करायचं, कधी पदर खोचून भांडायला निघायचं. हे सगळे आटापेटा आपण ठरवून करत असतो, पण ते करत असतो इतकं मात्र खरं. आणि या आटापिटामधून ज्याला आपण घुसळून काही रत्न बाहेर काढतो त्याला मात्र जीवनाचं खरं सत्य बाहेर येतं की हा आटापिटा करून काही फायदा नाही. म्हणून का जगायचं सोडायचं का? नाही, जगायचं ते आनंदानेच, पण जिथे आहोत जसे आहोत त्याच्यामध्ये आनंद घेता घेता आणि आनंद वाटता आनंद यात्री आपल्याला व्हायचंय त्याच्यामधून. आटापिटा कवितेचं सादरीकरण आपल्यासमोर मी करत आहे. ही वास्तू, ही बाग, ते माझघर, तो पाऊस. ही वास्तू, ही बाग, ते माझघर, तो पाऊस. बैठकीची खोली, स्वयंपाकघर. बैठकीची खोली, स्वयंपाकघर. कणाकणानं जमविलेला संसार, कणाकणानं जमविलेला संसार. लळा लागलेला गोतावळा, लळा लागलेला गोतावळा. हे सारं सोडून जायचं, हे सारं सोडून जायचं. मी गेल्यावर हे सारं जसंच्या तसं राहीलच असं नाही. मी गेल्यावर हे सारं जसंच्या तसं राहीलच असं नाही. कदाचित इतरांना या बाबींचा हव्यास देखील असेल, कदाचित इतरांना या बाबींचा हव्यास देखील असेल. मग हा अट्टहास कशासाठी आणि कशासाठी हा आटापिटा? घरासमोर पडलेला एक मातीचा ढीग सतत माझ्याकडे पाहतोय. घरासमोर पडलेला एक मातीचा ढीग सतत माझ्याकडे पाहतोय. वेळी अवेळी मला हळूच खुणावतोय, वेळी अवेळी मला हळूच खुणावतोय. माझं मन विचारचक्रात अडकून राहतं, माझं मन विचारचक्रात अडकून राहतं. बहुतेक ही मातीच मला आधार देईल, बहुतेक ही मातीच मला आधार देईल. मग ती सारी हुरहुर संपेल, मग ती सारी हुरहुर संपेल. कितीतरी दिवस झाले मी झोपलेच नाही, कितीतरी दिवस झाले मी झोपलेच नाही. ती चिरनिद्राही मला ही माती देईल, ती चिरनिद्राही मला ही माती देईल. मग साऱ्या ओढींना विसावा मिळेल, मग साऱ्या ओढींना विसावा मिळेल. आणि खरं सांगू का, अगदी खरं, मनातलं, मनाच्या कोपऱ्यातलं आयुष्याचा आटापिटाही संपेल, आयुष्याचा आटापिटाही संपेल, आयुष्याचा आटापिटाही संपेल.